हाय, मी स्वप्नील. हॅलो, मी रश्मी आणि आजच्या फिल्मी कट्ट्याच्या भागात आम्ही तुमचं स्वागत करतोय. आज आपण बोलणार आहोत 2020 साली रिलीज झालेल्या नोमॅडलँड बद्दल. नोमॅडलँड ही फिल्म अमेरिकेतल्या एका वयस्कर बाईची गोष्ट आहे. एक मोठा प्लांट बंद होतो, त्यात तिची नोकरी जाते. तिचा नवरा गेलेला असतो आणि त्यात ती तिचं घर विकते, सामान विकते आणि एका आरव्ही मध्ये, एका कॅम्पर व्हॅन मध्ये शिफ्ट होते. तिच्याकडे तिचा स्वतःचा जॉब नाहीये, त्यामुळे ती सीझनल जॉब करते. फार स्किल्ड जॉब आता नाही करत आहे ती, त्यामुळे कसे बसे तिला पैसे मिळतात आणि त्यातून ती तिची गुजराण करते, तिचा रोजचा खर्च भागवते. अशी तिची परिस्थिती आहे. कॅम्पर व्हॅन म्हटलं तर आपल्या समोर काय उभं राहतं, तर एक मोठी लक्झुरियस बस ज्याच्यात सर्व सोयी सुविधा आहेत. अमेरिकेत खरं तर कॅम्पर व्हॅन आरव्हीची लाट आलेली आहे, जी प्रवासासाठी, फिरण्यासाठी वापरली जाते. पण या फिल्ममध्ये एक छोटीशी आरव्ही आहे आणि त्याच्यामध्ये फिरणं, प्रवास करण्यापेक्षा गरज, घर म्हणून तिचा वापर केला जातो. या फिल्म मधलं कॅरेक्टर म्हणजे आपली फर्न हे छोटे छोटे जॉब्स करते. तसाच तिचा आता एक जॉब सुरू आहे आणि तिच्याबरोबर काम करणारी तिची जी को वर्कर आहे ती तिला एकदा सुचवते की या व्हॅन लाईफमध्ये अधिक सोपेपणाने कसं जगता येईल किंवा आपण अधिक चांगल्या सुखसोयी छोट्या जागेत पण कशा निर्माण करू शकतो, यासाठीचं एक वर्कशॉप आहे. तू तिकडे येशील का? त्यावर ही कामाच्यासाठी म्हण किंवा कुठल्या इतर कारणांमुळे तिला जायचं नसतं, नकार देते की नाही, मी या वर्कशॉपला येणार नाही. पण ती आत्ता जिथे राहतीये फर्न, तिथलं हवामान एकदम बदलतं आणि ती थंडी तिला सहन होईनाशी होते आणि म्हणून मग ती तिकडून निघून जाते आणि त्या वर्कशॉपला जॉईन करते. त्या वर्कशॉपमध्ये सगळीजण आरव्ही घेऊन आलेत, आपापल्या गाड्या घेऊन आलेत आणि सगळे जवळपास समवयस्क आहेत. त्यातला एक छान सीन आठवतोय की रात्रीचे ते कॅम्पफायर भोवती बसलेत आणि सर्व गप्पा मारतात आयुष्याबद्दलच्या. त्यात एक कॅरेक्टर तिची आठवण सांगते की तिचा एक मित्र तो खूप सेव्हिंग करत असतो रिटायरमेंट नंतरच्या लाईफसाठी आणि सेव्हिंग करत त्याचे बरेच प्लॅन्स असतात की तो बोट घेणार असतो किंवा तो रिटायरमेंट नंतर बऱ्याच ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेणार असतो आणि तो रिटायर व्हायच्या काही दिवस आधी जातो. तर आयुष्य किती अस्थिर आहे हे तिथे ती सर्वांना वर्णन करून सांगते आणि म्हणून मला आज कसं जगावंसं वाटतंय तसं मी जगते आणि ही फिलॉसॉफी ती तिच्या इतर मित्रांनाही सांगते. खरं तर फर्न या वर्कशॉपला येणार नसते, पण तरी सुद्धा ती तिथे येते आणि तिला ते वातावरण इतकं आवडतं. सगळ्यांशी ओळखी होतात, सगळे एकमेकांना कसे मदत करतात हे सगळं ती बघते आणि जास्तीत जास्त वेळ तिथे राहण्याचा प्रयत्न करते, व्हॉलंटिअरिंग करते आणि स्वतः सुद्धा तिथल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी व्हायला लागते. या फिल्ममध्ये आपल्याला फर्नचं खडतर आयुष्य बघायला मिळतं. त्याचबरोबर तिकडचं बदलतं हवामान, बर्फ पडतोय, प्रचंड थंडी आहे आणि तिला व्हॅनमध्ये थंडी लागते, असं एकंदर चित्र आहे. त्यात त्या फर्नने त्या व्हॅनला नाव दिलंय व्हॅनगार्ड, म्हणजेच संकट झेलणारी. या फिल्मचं वेगळेपण असं की यातले 90% कॅरेक्टर्स हे रिअल लाईफ कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे व्हॅन लाईफ जगणारे किंवा गोडाऊनमध्ये काम करणारे हे सगळे खरे आहेत त्यांच्या नावासकट. फर्न म्हणजेच फ्रान्सिस मॅकडर्मंड ही ॲक्ट्रेस आहे आणि अनेक बक्षिसं मिळवलेली ॲक्ट्रेस आहे. पण आपण तसे वाटू नये म्हणून 4-5 महिने ती स्वतः शूटिंगच्या दरम्यान व्हॅनमध्ये राहिली. ते आयुष्य कसं आहे ते तिने प्रत्यक्ष अनुभवलं आणि याचाच परिणाम म्हणून हे सगळे जे बाकी व्हॅन लाईफ जगणारी जी मंडळी होती, जी खरी खरी आहेत, त्यातले कित्येक जण तिला ओळखूच शकले नाहीत की ही ॲक्ट्रेस आहे. त्यांना वाटलं की ही त्यांच्याच सारखं आयुष्य जगणारी कोणीतरी एक सामान्य बाई आहे. ही फिल्म रिलीज झाली 2020 मध्ये. तेव्हा संपूर्ण जग कोरोनाने बंद होतं, त्यामुळे यातला जो खडतरपणा आहे तो लोकांना जास्त कनेक्ट होऊ शकला. त्या वर्षीच्या वेगवेगळ्या अवॉर्ड फंक्शन्समध्ये या फिल्मला प्रचंड मोठ्या प्रमाणात अवॉर्ड्स मिळाली. त्याच्यामध्ये ऑस्कर आहे, गोल्डन ग्लोब आहे. त्याच्यामुळे तिची लोकप्रियता जास्तच वाढली. नोमॅडलँड का बघावा? फिक्शन आणि नॉन फिक्शन यांचा सुंदर मेळ बघण्यासाठी, व्हॅन लाईफ मधली लक्झरी सोडून त्यातली दुसरी बाजू बघण्यासाठी, फ्रान्सिस मॅकडर्मंड हिचा सहज अभिनय अनुभवण्यासाठी, तिची मानसिक अवस्था आणि त्याला साजेसे असे लँडस्केप बघण्यासाठी. नोमॅडलँड तुम्ही कुठे बघाल तर OTT वर ती हॉटस्टारवर अवेलेबल आहे.
या फिल्मने एक खूप छान विचार दिलाय. फिरस त्यांच्या आयुष्यात कधीही फायनल गुड बाय नसतं, म्हणून ते नेहमी एकमेकांना म्हणतात सी यू डाऊन द रोड. हा सिनेमा नक्की बघा आणि कसा वाटला आम्हाला कळवा. तुमचा एखादा आवडत्या सीन बद्दल लिहा. आणि आजचा आपला हा एपिसोड खूप मोठ्या प्रमाणात शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आजच्या भागात आम्ही इथेच थांबतोय. बाय.